डू, डज, डीड पासून तयार होणारी वाक्ये. येथे डू, डज, डीड पासून तयार होणारी काही होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्ये दिली आहेत. तसेच त्यांचे मराठीमध्ये अर्थ स्पष्ट केले आहेत. डू, वर्तमान काळ. होकारार्थी, आय डू माय होमवर्क. मी माझे गृहपाठ करतो. यू डू युअर वर्क. तू तुझे काम करतोस. वी डू आवर बेस्ट. आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न करतो. दे डू देअर चोर्स. ते त्यांची कामे करतात. नकारार्थी, आय डू नॉट लाईक कॉफी. मला कॉफी आवडत नाही. यू डू नॉट अंडरस्टँड. तुला समजत नाही. वी डू नॉट हॅव टाईम. आमच्याकडे वेळ नाही. दे डू नॉट स्पीक फ्रेंच. ते फ्रेंच बोलत नाहीत. प्रश्नार्थक, डू यू लाईक पिझ्झा. तुला पिझ्झा आवडतो का. डू दे वर्क हिअर. ते येथे काम करतात का. डू वी नीड अ कार. आपल्याला गाडीची गरज आहे का. डू आय नो यू. मी तुला ओळखतो का. डज, वर्तमान काळ, तृतीय पुरुष एकवचन. होकारार्थी, ही डज हिज जॉब वेल. तो त्याचे काम चांगले करतो. शी डज योगा एव्हरी डे. ती रोज योगा करते. इट डज नॉट मॅटर. त्याचा काही फरक पडत नाही. नकारार्थी, ही डज नॉट वॉन्ट टू गो. त्याला जायचे नाहीये. शी डज नॉट स्पीक स्पॅनिश. ती स्पॅनिश बोलत नाही. इट डज नॉट मेक सेन्स. हे काही अर्थपूर्ण नाही. प्रश्नार्थक, डज ही प्ले फुटबॉल. तो फुटबॉल खेळतो का. डज शी लाईक म्युझिक. तिला संगीत आवडते का. डज इट रेन अ लॉट हिअर. येथे खूप पाऊस पडतो का. डिड, भूतकाळ. होकारार्थी, आय डिड माय बेस्ट. मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केला. यू डिड अ ग्रेट जॉब. तू खूप चांगले काम केले. वी डिड आवर होमवर्क. आम्ही आमचे गृहपाठ केले. दे डिड नॉट कम. ते आले नाहीत. नकारार्थी, आय डिड नॉट सी यू. मी तुला पाहिले नाही. यू डिड नॉट लाईक द मूव्ही. तुला चित्रपट आवडला नाही. वी डिड नॉट गो टू द पार्टी. आम्ही पार्टीला गेलो नाही. दे डिड नॉट विन द गेम. ते खेळ जिंकले नाहीत. प्रश्नार्थक, डिड यू गो टू स्कूल येस्टरडे. तू काल शाळेत गेलास का. डिड दे हॅव फन. त्यांना मजा आली का. डिड वी विन द लॉटरी. आपण लॉटरी जिंकलो का. डिड आय से दॅट. मी ते बोललो का. टिप, डू, डज आणि डिड हे सहाय्यक क्रियापद आहेत. त्यांचा उपयोग प्रश्नार्थक वाक्ये आणि नकारार्थी वाक्ये बनवण्यासाठी होतो. डूचा उपयोग अनेकवचनी करता आणि आय सोबत होतो. डजचा उपयोग एकवचनी तृतीय पुरुष ही, शी, इट सोबत होतो. डिडचा उपयोग भूतकाळात सर्व कर्त्यांसोबत होतो.